आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सिद्धिराज, आज तुम्हाला माझ्या समोर कबूल करावंच लागेल की तुम्हीच मिस्टर गाडे पाटील आहात। आज तुमच्या या नाटकाचा शेवट मी केलेल्या या नाटकामुळेच होणार। बघा तुम्ही। भावना मॅडम, मिस्टर गाडे पाटील। नमस्कार मॅडम, मी तुमचा मित्र मिस्टर गाडे पाटील। नाइस टू मीट यू। मी भावना। फोनवर तुमचा आवाज ऐकून तुम्ही जसे इमॅजिन झाला होतात ना मला, तुम्ही अगदी तसे आहात। नाही नाही, मी पण तुम्हाला जसं इमॅजिन केलं होतं ना, म्हणजे तुम्ही पण अगदी तशाच आहात। तुम्ही सेम माझ्या बाबांसारखे आहात। हा, म्हणजे माझे बाबा त्यांच्या कॉलेजमध्ये तरुणपणी जसे दिसत असतील ना, अगदी तसेच दिसताय तुम्ही। ओ, असं म्हणताय तुम्ही? अच्छा, सॉरी। थँक्यू। अच्छा, तुमचे मिस्टर नाही आले? त्यांचं इकडे काय काम? म्हणजे अहो, म्हणजे तुम्ही माझे मित्र आहात ना, मग ते कशाला येतील इकडे? नाही, बरोबर आहे तुमचं, पण ते भेटले असते ना, मला तर खरंच खूप आनंद झाला असता। इतके सज्जन माणूस आहेत ना, तुम्हाला सांगतो मी। मॅडम, या बाबतीत ना तुम्ही म्हणजे फारच लकी आहात। स्वतःच्याच तोंडून स्वतःच कौतुक करताय। तुम्हाला काय वाटलं सिद्धिराज, तुम्ही गेटअप बदलला म्हणून मी तुम्हाला ओळखूच शकणार नाही? एक मिनिट, तुम्हाला काय वाटलं? काय चाललंय ते मला काहीच कळत नाहीये का? आणि एकदम बरोबर आहे। नाही अरे नाही जमत आहे रे यारी मला। कसं करतात हे? आता मला तरी काय माहित, मी कुठं आजपर्यंत कुकिंग केलंय? काय टाकायचं? आयडिया। आणि आपण वीणाविनीची मदत घेतली तर, अरे त्या काय कमाल जेवण बनवतात, असंच करूयात। सॉरी, ते मला आत्ता या क्षणाला जे सुचलं ते मी बोलून गेलो, सॉरी। तू कंटिन्यू कर, मस्त बरोबर चाललंय। हा, मस्त होतंय। अगं बाई, सिंचना, आवरले का तुझं? नाही, ती किचनची वेळ संपली आहे ना तुझी, म्हणून। काय सांगताय हरीश? बघू दे जरा। हॅरी, वहिनी अगदी खरं बोलल्या। आमची वेळ संपली। हे बघा, सगळं झालंय बघा माझं। आत्ता घेते पोहे आणि निघते बघा। काढून घेते आणि इथून निघते। एकच मिनिट हा, वेळ संपली ग, संपली। अगं, कुठे निघालीस? तो जरा ओट्यावरचा पसारा तरी आवरून घे। वहिनी, वहिनी, अहो केलं असतं, पण काय ना, हे बघा ना, वेळ संपली ना आमची, त्यामुळे। बरं, जाऊ का आम्ही? हा, नाही, मान्य आहे मला वेळ संपली येते, पण अगं सगळी भांडी आवरून निदान बेसिन मध्ये तरी ठेव ना, घासू नको हवं तर। अरे हा, मी आवरून टाकतो। नाही, कशाला? वहिनी बोलले ना, आमची किचनची वेळच संपली। आता आम्हाला जाऊ दे हा।
एक्सक्यूज मी वहिनी, बाजूला होता का? जायचंय ना मला. हॅरी, वेळ संपली बाबा किचनची. प्लीज. देवा, काय हा सगळा पसारा. चला वीणाबाई, तुम्हालाच आवरायचा आहे हा सगळा पसारा आणि आपला स्वयंपाकही बनवायचा आहे. काही बोलायला गेलं तर परत भांडण. म्हणून ना मी काही बोलतच नाही या घरात. लागा कामाला. बाप रे. हॅरी, हे काय करून ठेवलंयस तू? काय करून ठेवलंयस हे? गप्प काय? अगं बाई, आता काय झालंय? आता काय झालंय? तुझ्याकडून ना एक काम धड होत नाही. मी काही मुद्दाम नाही केलं, काही ते चुकून झालं माझ्याकडून. खरंच सॉरी, आय एम सो सॉरी. काम झाले म्हणे. अगं सिंचना, त्यांना कशाला ओरडतेस तू? तूच नाही का म्हणालीस त्यांना माझा फोन वाजतोय तर तुम्ही जाऊन उचला. आता ते बिचारे आज्ञाधारकपणे गेले तुझा फोन उचलायला. साडीवर इस्त्री राहिली त्यामुळे जळाली अगं ती. हे काय बोलतायत त्या? हं? काय बोलतायत त्या? खरंय हे? हा म्हणजे हे हे हो 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 हे खरं आहे, हेच घडलं होतं. अरे, मग इस्त्री उभी करून ठेवायची होतीस ना. हं. साडी जाळलीस तू माझी. एवढी एक्सपेन्सिव्ह साडी होती माझी. 15,000 ची साडी होती. अरे, जाळून टाकलीस माझी साडी. एक मिनिट बाजूला. काय हो वहिनी, हे सगळं झालं तेव्हा तुम्ही कुठे होतात? अगं मी इथेच होते ना, मी पाहिलं ते. वा वा वहिनी वा, म्हणजे तुम्ही तिथेच बघत बसलात. पण तुम्हाला असं नाही वाटलं की ती इस्त्री उचलावी? बिचारीची साडी जळते. आपण इस्त्री उचलली तर बिचारीची साडी वाचेल ना जळायची. नाही, तुमच्याने ते कसं होईल? तुम्हाला तर बघायचंच होतं नाही का? अगं वाटलं मला, पण ते मग का नाही उचलली इस्त्री? अगं नाही, त्यांची वेळ संपली असेल कदाचित, म्हणून त्यांनी उचलली नसेल, है ना? बरोबर. अरे, तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस? माझ्या की यांच्या? मी 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 रूलच्या बाजूने आहे. मगाशी नाही का तुझी किचनची वेळ संपली तर तू तशीच निघून गेली नाही का? आता सुद्धा तसंच घडलं असेल. साडी जळली पण त्यांनी रूल तोडला नाही. वा वहिनी, आवडला मला हे. बरोबर आहे तुमचं. हा ठीक, तू ये रूम मध्ये, तुला बघतेच मी. हो बाजूला. आणि अगं ते रूल ठरलं होतं ना. भाऊची चिडली ती. राजा हा हा. सिंचना सिंचना. बाई, जाऊबाईचं काम नाही का आवरायचं राहिलंय? लक्ष्मी निवास